नमस्कार सगळ्यांना. कशा आहात? बरे आहेत का? मी पण बरी. झाले आता सगळं कामधंदा, बसले या. आज जरा फरक पडाय हाताला बघा. हाय सुज आहेच, तरी जरा दुखत नाही जरा. काय जीवनाची कहाणी सांगत बसायचं बाई, रोजची रोज घरची कहाणी सांगू नका. काय करावा ते कळा नाही मला. लय वैताग दिला हो मला ह्या घरच्यांनी, लय वैताग दिलाय लय. जावं तरी कुठं जावं हो? कुठं जायचं? कुठं जायचं? हिंडून फिरून वापस यायचं पाय दुखवत. मला राहू पण वाटत नाही. एकलीला राहायचं घर अंगावर यायले माझ्या. मी एकली कधीच नाही राहिले. मी कधीच नाही राहिले एकली. तरी आता काय काय करू? आता काय करू? मीच नाही पाहिजे त्यांना म्हणल्यावर काय करायचं? सून बोलत नाही, पोरं बोलत नाही. कुणासाठी या घरामध्ये बसायचं? कुणासाठी घरामध्ये बसायचं? आता सांगा, तुम्हीच सांगा. आणि कुठं रूम करावा तर ते मला नाही करमणार, म्हणून मी रूम बी करी नाही. कुठं मागं म्हणलं होतं तर मला रूम करते म्हणलं 3000 पहिले बी तुम्हाला मी असं सांगितलं होतं. 3000 म्हणलं कुठं तरी रूम करावा. जाऊ द्या, आपल्या आपल्या रूममध्ये आपलं कच्चं पक्कं बनवून खायचं. तर काय करायचं मग? पण आता तर लयच माझा जीव वैतागलाय, लय वैतागलाय आता जीव माझा. नकोच वाटायला आता. कुणापाशीच नको. एकलं आपलं कुठं तरी राहायचं. एकलं कुठं तरी राहायचं, नाही तर कुठं तरी काम जाऊन करायचं, तिथंच राहायचं. आणि काय आपला पेमेंट येईल ते आपलं बँकेमध्ये जमा करायचं. नको वाटायला आता हे इथं राहायचं. तर कुठं तर तसं काम पण भेटायला पाहिजे ना आपल्याला. कसं घरचं काम भेटायला पाहिजे, चांगलं माणसं चांगले पाहिजे. माणसं पण चांगले पाहिजे ना. माणसं चांगले असले तर आपलं जमणार आहे. नाही तर एक तर माझं पहिलंच असं झालेलं आहे. आणि परत तिथं गेलं तर ते लोक चांगले निघले तर बरं आहे, नाही तर उगाचच खडूस असले तर मग काय फायदा आहे? आता मी मोबाईलवर टाकून देते घरच्या कामासाठी. पाहिजे का? मी मोबाईलवरच आता हे, मला तर काही टाकता येत नाही आहे, वाचायला पण येत नाही. मैं तो इतनी मैं पढ़ी लिखी ही नहीं है. मैं अनपढ़ है, अनपढ़ है मैं. पढ़ी लिखी ये रहती तो कुछ ना कुछ करती थी ना. अनपढ़ है, इसके लिए तो ये डो निकाल रही है अभी. ऐसा लगता है अभी इतनी उम्र हो गई है, बाद में ज़्यादा हो जाएंगे उम्र तो हमको कौन देखेगा? अभी नहीं हमारे कोई पूछते मुझे, तब बाद में कौन पूछेगा? इसके लिए मैं बोला जाने दो, ये करती है, बाद में तो मिलेगा कुछ ना कुछ. दुनिया कमाती है, मैं भी कमाएगी ईडो बना के. इसके लिए मैं ईडो का चालू किया है. म्हणजे कुणाला असं कळत नाही ना. आता ईडो तर बघतात, मग असं कुणाला कधी कधी कळत पण नाही ना की बाई हे काय बोलती या. आता कोणी हिंदी पण बघतात ना, मग हिंदीला कळत नाही ना ही काय बोलते. तर म्हणून मी तसं बोलले, हिंदी जरा थोडीशी. मला हिंदी तर कुठे येते यावं ताई बहिणींना, मला हिंदी पण एवढी येत नाही आहे. पण आपलं बोलायचं तसंच काहीतरी 4 शब्द आया बहिणीचं मनोरंजन करायचं. काय हे बघा, मनात तर एवढं भरलेलं आहे दुःख, मनात तर एवढं दुःख भरलेलं आहे. पण वरून हे बघा काय न होटावर काय म्हणतात त्याला, तो चेहऱ्यावर खुशी आणि होटावर आपला बोल. हां, होटावर आपला बोल आणि चेहऱ्यावर खुशी, अशी माझी कहाणी आहे. काय सांगायची ही कहाणी? हां, रोज उठून आपली तीच कहाणी आहे. काय न अजून सांगावं? आता ही स्वयंपाक पण करत नाही मी. मग आता आपलं काहीतरी बाजूवाली काहीतरी देते थोडंसं,
तेच खाते मी, आणि मला भूक पण लागत नाही. ते गोळ्या जास्त खाते ना, म्हणून मला भूक पण लागत नाही. म्हणून नाही का मी एवढं खाय प्यायचं माझ्या पोटाची. खाल्लं ठीक आहे, नाही खाल्लं ठीक आहे. 2-4 टाइम पाणी पिते, 4 ग्लास. आता काय त्या पोराच्या घरी खायला प्यायला भरपूर होतं, खायला प्यायला. पण तिथं बी काय आपण एवढं खात नव्हते. एक टाइम थोडंसं ठोस खारी बिस्किट खाल्लं ना मी, मग दुपारीच थोडंसं खायचे, दुपारीच थोडं खायचे. मग ते खाल्ल्याच्या नंतर मग संध्याकाळी 2 चपाती खायचे, 2 चपाती खायचे. मग सकाळी दूध, खारी आणि बिस्किट तेवढं खाल्लं ना, कधी दूध किंवा चहा तेवढं खाल्लं ना, मग मला दिवसभर भूक नाही लागायची. एखादं फ्रूट आपलं पेर किंवा ॲपल एवढं खाल्लं ना, मग माझ्या खाण्याचा तापच नाही. माझ्या खायचा पहिल्यापासून ताप नाही, पहिल्यापासून नाही खायचा ताप माझ्या. मी आपलं नाही का जसं आहे ना तसं खाते. काही नाही आवडलं ना, आपलं एवढं खायचं आणि पाणी प्यायचं ग्लास भरून, पाणी प्यायचं ग्लास भरून. काय आपल्या काळजीचं कुणीच नाही आता, तर काय करायचं? आपल्या काळजीचं कुणीच नाही ना, म्हणून जीव नुसता सारखंच कुठं रडत बसतो मी. हे काय असं वाटायला असं मोठ्याने रडू, असं कोणाच्या गळ्याला पडून मोठ्याने रडू, कुणाच्या गळ्याला पडून रडायचं, कुणाचा गळा धरायचा आणि रडायचं गळ्याला पडून. आपल्या मनातच रडत बसायचं. मला तर सगळे पाहिजेत ना, मला तर सगळे पाहिजेत, पण मी कुणालाच नाही पाहिजे. तर काय करू? ह्यांना सोडून मला जावं पण वाटत नाही. लहान लेकरं आहेत ना, त्यांना सोडून माझा पाय नाही ओढत. मला लय रडायला येतं. का मी लय दुःखी आहे बहिणींना, मी लय दुःखी आहे. लय दुःखी आहे मी. बरी मी दुःख दाखवत नाही, बरी मी म्हणते नाही रडणार, बरी मला तर असं घुटघुट होते ना, मी म्हणते नाही रडणार. तर काय माझ्या नशिबाला असं ताप आलाय काय माहिती. मी कधी स्वप्न पण बघितलं नव्हतं माझ्या बरोबर असं घडणार आहे. मी कधी स्वप्न पण नव्हतं बघितलं की माझ्या बरोबर हे असं घडणार आहे. माझी मला अच्छा वाटायली की मी सगळ्यांना फ्री सोडलं, कसं पण राहावा, कसं पण खावा. मी कधी स्वप्न बघितलं नव्हतं की माझ्यावर असा टाइम येईल म्हणून. मला कधी वाटलं नव्हतं की माझ्यावर हे टाइम येईल. का तर मी असं कुणालाच वाईट बोलत नाही. मी कुणालाच वाईट बोलत नाही. मी सगळ्यांना त्यांच्या मनासारखं चालते. तुम्ही चालतात ना त्याच्यातच खुशी, तू चालतोस ना तुझ्यातच खुशी, असं करून मी आतापर्यंत चालत आहे. मी कुणाला काहीच बोलत नाही कधी, तरी पण मी नाही पाहिजे लोकांना. बहिणी माझ्या काय म्हणत असतात की या बहिणीला किती दुःख आहे. खरंच बहिणींना माझ्या मनात एवढं दुःख आहे ना, एवढं दुःख आहे ना, एवढं दुःख आहे ना, तुम्हाला कशी सांगू माझं हे मन उघडून, कशी सांगू. असा माझ्यासारखा टाइम कुणावर नाही यावा.
मी एवढं जीव लावलं ना सगळ्यांना, लई जीव लावला मी. माझ्यासारखा जीव कुणीच लावला नसन. आणि माझ्या लेकरांना तर एवढा जीव लावलेला आहे ना, विचारू नका. मी जिंदगीत रडले नव्हते बहिणींनो. मी जिंदगीत कधीच रडले नव्हते. पण मी आज म्हणजे आत्ता ह्या 2 महिन्यामध्ये आणि ह्या महिन्यात एवढी रडले ना, का तर मी आज 10 दिवस झाले इथं आहे. तरी माझे सुनानी लेखाने म्हणले नाही की तुझा एवढा आमच्यावर जीव आहे तर तू नको इकडे तिकडे जाऊ, लेकरामध्ये बस. मला नाही म्हणले. 2-3 टाइम गेले मी तिथं, तरी पण मला काहीच नाही बोलले बहिणींनो. दोघं नवरा बायको काहीच नाही बोलले. आणि काहीच नाही बोलले मला. अहो इथं खायला पण नसते. ती पोरगी गाय करून कामाला जाती, एक भाकर कशी तरी ठेवून जाती, एवढी भाजी आणि एक भाकर ठेवून जाती. मग मला असं वाटतंय ना की मी ह्यांच्या एका भाकरीवर आली. आता मला लाज वाटते. ह्यांची एक भाकर खाऊन मला लाज वाटते मला. परी नी लाज रेवणी मी तशीच खाते, चोरासारखे तशीच खाते. आता हे पोटाला तर खावं लागन ना काहीतरी. एवढ्या मोठ्या दवागोळी खाते तर हे पोटासाठी तर मला खावंच लागन ना दवागोळी. एवढी मोठी खाते तर. चला बहिणींना ठेवते मी. मला सपोर्ट करा. आणि हे व्हिडिओ काढते ना, कुणालाच पसंत नाही. व्हिडिओ काढते म्हणून कुणालाच पसंत नाही. सगळ्याच्या व्हिडिओ काढते मी. सगळे मला नाव ठेवतात. मला. तरी मी म्हणते ठेव जा नाव. आता नाव ठेवून ग बसते. मला 2 पैसे कधी ना कधी तरी येते ना. कधी ना कधी तरी देव परमेश्वर मला देईन ना. आज नाही दिलं तर उद्या देईन, परवा नाही दिलं तर तेरवा देईन, पण देव देईन ना. देवाला मी माझ्या मनातून मानते. देव परमेश्वर, ईश्वर, प्रभू देईन मला विश्वास आहे देवावर. आज माझ्यासाठी कोणी नाही. देव तर हे ना, माझा देव म्हणतो ना, बाळा पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतोय ना, भगवान बोलते ना, बच्चा आगे चल, तेरे पीछे मैं है, असं बोलतंय ना भगवान. म्हणून मी आधार धरून चालायले. चला, आवडला असला व्हिडिओ तर लाईक करा, सपोर्ट करा. चला बहिणींनो, ठेवू का?